नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत या ठिकाणी बंपर अशा वॅकन्सी निघालेल्या आहे. मित्रांनो, आत्मा मलिक शैक्षणिक संकुल हे महाराष्ट्रातलं एक नावाजलेलं शैक्षणिक संकुल आहे. हजारो मुलं दरवर्षी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथे शिक्षणासाठी येत असतात आणि याच शैक्षणिक संकुलांतर्गत या ठिकाणी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी एकूण 363 पदांच्या बंपर वॅकन्सी निघालेल्या आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे. पगार देखील तुम्हाला या ठिकाणी खूप चांगला देण्यात येणार आहे. 10,000 तर 45,000 पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. यामध्ये माळी असेल, टायपिस्ट, लिपिक, स्वीपर, शिक्षक, अकाउंटंट सारख्या भरपूर साऱ्या पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहेत. तर मित्रांनो, कसं अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, वयोमर्यादा किती असणार आहे, सर्व काही डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तरपणे सांगणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर यांच्या मार्फत कायमस्वरूपी तत्वावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेला आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे. अर्ज करताना 13 ते 19 मे 2024 मधला एक दिवस तुम्हाला निवडायचा आहे आणि या दिवशी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे. पत्ता असणारे शिर्डी कोपरगाव रोड, मुक्काम पोस्ट कोकमगाण, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर, आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण इथे तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे. आता यामध्ये ऑनलाईन नाव नोंदणी व फॉर्म भरण्याची प्रक्रिया कशी असणार आहे हे तुम्ही सविस्तरपणे बघू शकता. यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला www.atmamalikonline.com या संकेतस्थळावरती जायचं आहे. त्यानंतर स्कूल एज्युकेशन या विभागा अंतर्गत येणाऱ्या व्हिजिट नाव या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, करिअर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. करिअर टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना विचारलेली सर्व माहिती भरून तुम्हाला तुमचा युजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. तोच युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो, विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरून तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे. अर्ज पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे आणि नंतर नोंदणी शुल्क 200 रुपये जे दिलेले आहे ते तुम्हाला भरायचं आहे आणि त्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा आहे. तर मित्रांनो, भरलेला नोंदणी शुल्काचा स्क्रीनशॉट आणि अर्जाचा प्रिंट तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस तुमच्या सोबत ठेवायचा आहे. आता उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. सदर पूर्ण अर्ज भरण्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला ही जी जाहिरात आहे ही सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे. नोंदणी शुल्क भरून झाल्यानंतर तुम्ही त्या नोंदणी शुल्काचा स्क्रीनशॉट व फॉर्मची प्रिंट मुलाखती दरम्यान सोबत आणायची आहे. अर्ज भरताना उमेदवारांनी मुलाखतीचा दिनांक निवडायचा आहे आणि त्याच दिवशी सकाळी 9:30 वाजता मुलाखतीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. म्हणजे एक दिवस तुम्ही तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी मुलाखतीसाठी निवडू शकता. यामध्ये शिक्षक पदांच्या मुलाखतीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांची सर्वप्रथम वस्तुनिष्ठ स्वरूपाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. हे फक्त शिक्षक पदासाठी असणार आहे. शिक्षकेतर पदासाठी डायरेक्टली मुलाखत असणार आहे. यामध्ये मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन यायचे आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही इथे बघू शकता. सर्व मूळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे आणि त्याची एक झेरॉक्स प्रत असणं तुमच्याकडे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर 2 पासपोर्ट साईजचे कलर फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड यांची झेरॉक्स आणि अनुभव असेल तर अनुभवाचे प्रमाणपत्र आणि त्याची पेमेंट स्लिप जी आहे ती घेऊन जाणं तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. यामध्ये सर्वसाधारण वेतन किती देण्यात येईल हे तुम्ही इथे बघू शकता. वेतन जे आहे ते तुमचा अनुभव, तुमची गुणवत्ता आणि प्रत्यक्ष मुलाखतीला तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांचे जे उत्तर आहे त्यावरती डिपेंड असणार आहे. यामध्ये मित्रांनो, तुम्ही सविस्तरपणे बघू शकता. प्राथमिक शिक्षक या पदासाठी तुमच्या अनुभवाच्या निकषानुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट देण्यात येणार आहे. तसंच माध्यमिक शिक्षक असेल, उच्च माध्यमिक शिक्षक असेल, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 10,000 पासून तर 45,000 पर्यंत या ठिकाणी पेमेंट जे आहे ते देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त वर्ग 2 कर्मचाऱ्यांसाठी 35,000, 3 कर्मचाऱ्यांसाठी 25,000 आणि 4 कर्मचाऱ्यांसाठी 10,000 रुपये इतकं सर्वसाधारण वेतन तुम्हाला देण्यात येणार आहे.
तसेच मित्रांनो, वर मेन्शन केलेलं जे वेतन आहे, तुमची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता काय असणार आहे, तुमच्याकडे किती अनुभव असणार आहे, त्यानंतर तुमच्याकडे लेखी परीक्षा आणि मुलाखतीचा जो परफॉर्मन्स आहे, या परफॉर्मन्स नुसार देण्यात येणार आहे। ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। आता विभागनिहाय रिक्त पदे किती असणार आहे, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्याचा पूर्ण तपशील आपण या ठिकाणी बघणार आहोत। आत्मा मलिक शालेय व्यवस्थापन कार्यालय कोकमठाण, टोटल 4 पदे असणार आहे। जर तुमच्या बीकॉम एमकॉम झालेला आहे तर तुम्ही अकाउंट या पदासाठी अप्लाय करू शकता। लिपिक या पदासाठी ग्रॅज्युएशन या ठिकाणी मागितलेलं आहे। आत्मा मालिक इव्हेंट मॅनेजमेंट विभाग कोकमठाण 4 पदे असणार आहे। यामध्ये लिपिक, मदतनीस, शिपाई या पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे। आत्मा मालिक एनडीए अकॅडमी कोकमठाण 1 पद असणार आहे। यामध्ये मित्रांनो, MSc बीएड तुमचं झालं असेल तर तुम्ही बायोलॉजी शिक्षक या पदासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता। आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण CBSE स्कूल आहे। यामध्ये इंग्लिश, हिंदी, मॅथ, कम्प्युटर, फिजिकल एज्युकेशन, सायन्स, सोशल सायन्स या पदांसाठी टोटल 15 पदांसाठी या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे। त्यानंतर आत्मा मलिक स्पेशल इंटिग्रेट मिलिटरी स्कूल कोकमठाण टोटल 5 पदे असणार आहे। यामध्ये इंग्लिश, सायन्स, हिंदी, कम्प्युटर शिक्षक पदांची ही भरती असणार आहे। आत्मा मलिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण टोटल 15 पदे असणार आहे। आत्मा मलिक प्राथमिक कुरुकुल कोकमठाण सेमी इंग्रजी माध्यम आहे, टोटल 6 पदे असणार आहे। यामध्ये प्राथमिक शिक्षकाची पदे भरली जाणार आहे। त्या व्यतिरिक्त लिपिक, शिपाई असेल तर तुमचं एज्युकेशन काय असणार आहे, म्हणजे शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, कोणत्या पदांच्या किती जागा असणार आहे, हे सर्व डिटेल यामध्ये दिले आहे। यामध्ये आत्मा मलिक इंग्लिश मीडियम गुरुकुल कोकमठाण टोटल 1 पद असणार आहे। आत्मा मलिक इंग्लिश मीडियम गुरुकुल आत्मरूप कोकमठाण 11 पदे। आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल कोकमठाण टोटल 31 पदे असणारे शिक्षक पद असणारे। यामध्ये इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत, मॅथ, आर्ट अँड क्राफ्ट, सायन्स, सोशल सायन्स अशा वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही शैक्षणिक अर्हता टोटल किती पद असणार आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। त्यानंतर आत्मा मलिक इंग्लिश मीडियम गुरुकुल पुरंगाव तालुका येवला टोटल या ठिकाणी 20 पदे असणार आहे। वेगवेगळ्या विभागाअंतर्गत ही पदे भरली जाणार आहे। आत्मा मलिक माध्यमिक गुरुकुल कोरंगाव तालुका येवला टोटल 4 पदे असणार आहे। मित्रांनो, तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। आत्मा मलिक IT विभाग कोकमठाण टोटल 6 पदे असणार आहे। यामध्ये नेटवर्क इंजिनियर असेल, IT सहाय्यक असेल, IT सहाय्यक शिक्षक असेल। तुमचं एज्युकेशन यानुसार तुम्ही चेक करू शकता। तुमचं जर एज्युकेशन असेल, तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। अनुभव नसेल तरी देखील तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। तुमच्या अनुभवानुसार, तुमच्या पदानुसार, तुमच्या मुलाखतीनुसार तुम्हाला या ठिकाणी पगार देखील मिळणार जाणार आहे। यामध्ये वसतिगृह शिक्षक असेल, लिपिक असेल, PRO, मदतनीस, स्वच्छता कर्मचारी, वेटर स्वीपर, टॉयलेट स्वीपर, माळी, सुरक्षा रक्षक अशा भरपूर साऱ्या पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी असणार आहे। तुम्ही इथे बघू शकता 140 पदे या ठिकाणी भरली जाणार आहे। त्यानंतर आत्मा मलिक वसतिगृह विभाग कोकमठाण या अंतर्गत 45 पदे भरली जाणार आहे। आत्मा मलिक वाहन विभाग कोकमठाण 10 पदे असतील। यामध्ये वाहन चालक असेल, बस वाहक असेल, मेकॅनिक, लिपिक। तुम्ही शिक्षण चेक करू शकता, SSC असेल, HSC असेल, ITI असेल, BCom असेल, BA असेल, MCom असेल, अशा वेगवेगळ्या पदांसाठी, वेगवेगळ्या शिक्षणासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत। आत्मा मलिक लेखा व ऑडिट विभाग कोकमठाण टोटल 12 पदे आहे। आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण 4 पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहे। आत्मा मलिक वसतिगृह विभाग पुरंगाव 11 पदे असणारे। यामध्ये वसतिगृह शिक्षक, शिक्षिका, मिलिटरी इन्स्ट्रक्टर सारख्या पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे। आत्मा मलिक आश्रम विभाग तालुका येवला 10 पदे असणार आहे। तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्कूल एज्युकेशन या विभागाअंतर्गत व्हिजिट नाव या ऑप्शनवरती यायचं आहे। यामध्ये करिअर नावाचं ऑप्शन यावरती क्लिक करून सर्वप्रथम तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करून दिलेली माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सोयीनुसार एक दिवस निवडू शकता आणि त्या दिवशी तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये, दिलेल्या टायमिंगमध्ये, दिलेल्या ऍड्रेसवरती उपलब्ध राहायचं आहे। कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे त्याची देखील सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऑलरेडी मी दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि मुलाखतीसाठी उपलब्ध राहायचं आहे। जर मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।